नमस्कार. आज मी सरस्वती विद्या मंदिर शहादा या शाळेला भेट दिलेली आहे. खरं तर या ठिकाणी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि त्याचंच परीक्षण मी केलं. चिमुकले इतके सुंदर सुंदर वेशभूषेत आले होते. कुणाला किती मार्क्स द्यावे आणि कसे द्यावे यासाठी मी खूप कन्फ्यूज झाले होते. पण त्यातलेच काही चिमुकले आहेत, त्यांनी खूप सुंदर सादरीकरण या ठिकाणी केलं. तर त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. खरं तर ही शाळा संस्कारी विद्यार्थी घडवते असं म्हणणं या ठिकाणी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्यासोबत. तू महाराजांची भूमिका साकारली, कसं वाटलं तुला? महाराजांकडून काय प्रेरणा घेणार आहेस तू? मला एकदम चांगलं वाटलं. मी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे रोल म्हणजे लहानपणापासूनच करत आलोय, म्हणून मला ही पुरी आहे. अरे वा, खूप सुंदर. लहानपणापासून म्हणजे अगदी बालवाडीतला विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी मोठमोठ्या वेशभूषा साकारतो. तू सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारलेली आहे. काय वाटलं तुला? सुभाषचंद्र बोस यांच्याकडून काय प्रेरणा मिळते? तू कसं सादरीकरण केलं इथे? मी एकदम चांगलं केलं ना? तुला आवडलं ना तुझं सादरीकरण? हो. ओके. या ठिकाणी चिमुकला स्वामी विवेकानंद बनलाय. तर तो इतका गोड दिसतोय ना, खरंच खूप सुंदर असं भगव्या वस्त्र त्यांनी नेसलेलं आहे. काय सांगशील बाळा, कसं सादरीकरण केलं तू? तू काय बोललास या ठिकाणी स्टेजवर? स्वामी विवेकानंदाचे भाषण. अच्छा, काय बोललास त्या भाषणात? काय बोललास? स्वामी विवेकानंद. अच्छा, स्वामी विवेकानंदांविषयी बोललास ना? खूप सुंदर सादरीकरण केलंस हा तू. या ठिकाणी भारत माता आहे, चिमुकली भारत माता. काय बोललीस तू? काय बोललीस? भारत माता विषयी मी भाषण बोललो. अच्छा, तुला आवडलं तुझं पात्र साकारलेलं? हो. अच्छा, कशी मेहनत घेतली? साडी कोणी नेसून दिली तुला? मम्मीने. अच्छा, आणि सकाळपासून साडी नेसून आलीस? खरं तर या शाळेचे विद्यार्थी ना खूप उत्साही असतात, कारण या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं जातं, शिक्षक आणि शिक्षिका सुद्धा त्यांना प्रेरित करत असतात प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेण्यासाठी. आणि ते शिक्षक शिक्षिका किंवा मॅडम सर असं नाही म्हटलं जात, तर दादा आणि ताई असं म्हणून विद्यार्थी शिक्षकांना संबोधत असतात. इथे आपल्यासोबत बाळ गंगाधर टिळक म्हणजेच आपले लोकमान्य टिळक सुद्धा आहेत. काय वाटलंस तुला? चांगलं वाटलं. तू टिळकांची भूमिका साकारलीस. काय प्रेरणा घेणार आहेस टिळकांकडून? की ते लेखक बनले, अजून त्यांनी केशव मराठा वृत्तपत्र सुरू केली. अच्छा, आणि याचे धडे तुम्हाला शाळेतून मिळतात? हो. इथे आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहेत. त्यांची वेशभूषा एकाने साकारलेली आहे. काय सांगशील बाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल? त्यांनी संविधान लिहिलं होतं. अजून तू खूप छान बोललास, मी ऐकलं तुझं बोललेलं. काय बोललास तू तिथे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान नेता होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव राजे आंबेडकर होते. खूप सुंदर. आता या ठिकाणी किरण बेदी सुद्धा आहेत आणि ताराबाई सुद्धा आहेत. तुम्ही पुढे या ना जरा. ताराबाई बनलेली आहे आराध्या. तुझं काय वाटलं? तुला कसं वाटलं ताराबाई बनून? आणि ताराबाईंचा जो नेतृत्व गुण होता किंवा वीरांगना होत्या त्या एक, तर त्यांचं तू वाचलं असेल चरित्र किंवा त्यांच्याविषयी माहिती करून घेतली असेल, तर तुला काय वाटलं त्यांच्याविषयी? मला खूप चांगलं वाटलं की मी लहानपणापासून वेशभूषेत भाग घेत आहे. लहानपणी माझा कॉन्फिडन्स कमी होता, हळूहळू वाढत गेला. ताराबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती. ताराबाई सून होती त्यांची. किरण बेदी सुद्धा आहेत या ठिकाणी. किरण बेदी साकारताना कसं वाटलं? मला चांगलं वाटलं आणि त्यांचा अभिमान वाटला की त्यांनी लहानपणापासूनच त्यांना शिस्त, मेहनत त्यांचा गुण होता अंगात.
आणि त्या भारताच्या पहिल्या IPS ऑफिसर होत्या म्हणून. तुला काय बनायचंय? मला त्यांच्यासारखं बनायला आवडेल. खरंच तू आज IPS ऑफिसर सारखीच दिसतेस आहे का? खरं तर किरण बेदी ह्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहणाऱ्या एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचंच व्यक्तिमत्व या ठिकाणी या बालिकेने साकारलेलं आहे. आपल्यासोबत अजून सावित्रीबाई फुले या सुद्धा आहेत. सावित्रीबाई, काय सांगाल तुम्ही? कसं वाटलं तुम्हाला तुमचं त्यांचं कॅरेक्टर साकारून? छान. त्या कोण होत्या सावित्रीबाई फुले? शिक्षिका, भारताच्या. शिक्षिका होत्या. अच्छा. आणि तुला काय बनायचंय पुढे जाऊन? डॉक्टर बनायचंय. अरे वा. इथे झाशीची राणी आपल्या सोबत आहे. तिने मागे बाळ सुद्धा बांधलेला आहे आणि अगदी उत्तम असं कॅरेक्टर साकारलेलं आहे. झाशीच्या राणीचा कुठला गुण तुला आवडतो? झाशीच्या राणीचा मला थोर लढण्याचा हा खूप आवडतो. तुला काय बनायचंय बाळा? मला मोठं होऊन IPS ऑफिसर बनायचं. अरे वा. अशी छोटी छोटी स्वप्न सत्यात आणण्याकरिता हा सगळा असा उपक्रम, अशा पद्धतीचे असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केलं जातं. तसंच विशेष या शाळेचं कौतुक करावं असं वाटतं ते म्हणजे या ठिकाणी मागे पडलेले जे विद्यार्थी असतात, कच्चे विद्यार्थी त्यांना म्हणतो, कच्चे लिंबू, तर त्यांना सुद्धा शिकवण्यासाठी 4 शिक्षक नेमलेले असतात. त्यांचे वर्ग वेगळे बनवले जातात. त्यांना त्या इयत्तेचा लेवलमध्ये आणलं जातं आणि मग त्यांना त्या वर्गात बसवलं जातं. तर अशा पद्धतीने पक्कं मडकं बनवतात ते शिक्षकच असतात असं म्हणतात ना, तर ते या ठिकाणी खऱ्या रूपात उतरताना मला दिसलं. आणि मला या ठिकाणची शिस्त सुद्धा खूप आवडली, विद्यार्थ्यांना लावलेली जी शिस्त आहे. तर त्यामुळे या शाळेचं कौतुक करावं तितकं अपुरंच आहे. आता पुन्हा आपण एकदा या ठिकाणी भेटूयात आणि पूर्ण शाळा आपण या ठिकाणी व्हिजिट करूयात. थँक्यू.